नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. काही दिवसांपूर्वी मला एक मेल आलेली होती आणि त्या मेलमध्ये त्या व्यक्तीने मला प्रश्न विचारला होता, की सोरोस जे काही सांगतो ते सगळं ठीक तर दिसतंय. तुमचा काय आक्षेप आहे त्याच्यावरती? नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मध्यंतरी मला एक ईमेल आली होती, म्हणजे तुम्ही धरून चला की किमान एक आठवडा झाला असेल. आणि त्यामध्ये त्या व्यक्तीने मला एक प्रश्न विचारलेला होता. वरवर बघता ओपन सोसायटीज, नो बॉर्डर्स, नो कंट्रीज, नो डिफेन्स एक्सपेंडिचर, नो वॉर्स, युनिफॉर्म लॉज, currency, language, code of conduct, and whatever diversity, diverse beliefs, etc., etc., should be kept inside the four walls of an individual house. ही कल्पना तर चांगली वाटते. मग नेमका सोरोसला विरोध कशासाठी आहे? खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर द्यायचं झालं तर कदाचित सीरीज ऑफ व्हिडिओज बनवावे लागतील. पण तरी सुद्धा कल्पना करा तुम्ही, देशादेशांना सीमा असू नये. देशादेशांमध्ये युद्ध होऊ नये. देशादेशांनी संरक्षणाचा खर्चच करता कामा नये. म्हणजे काय होईल? तर तो सगळा पैसा जो आहे, तो लोकांच्या कल्याणासाठी लावता येईल. संपूर्ण जगामध्ये एकाच पद्धतीचे कायदे असावे. संपूर्ण जगामध्ये एकाच प्रकारची करन्सी असावी. लँग्वेजेस, रिलिजन, कोड ऑफ कॉन्डक्ट ह्याच्यावरून कुठेही वाद असू नयेत. आणि मग ही जी त्यातूनही जी काही डायव्हर्सिटी असेल, तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही तुमच्या घराच्या चार भिंतीत ठेवा. तुम्हाला ते समाजामध्ये कशासाठी आणायचे? ही कल्पना चांगली नाही का वाटत? हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्येच आज काय-काय घडतं आहे समाजामध्ये त्याची उत्तरं आहेत मित्रांनो. हे सगळे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न फक्त हिंदूंना विचारले जातात. कारण नो बॉर्डर्स, नो बॉर्डर्सचा अर्थ काय होतो? बांगलादेशातून कोणी इथे यावं, राहावं. रोहिंग्यांनी यावं, त्यांनी राहावं. आमचा देश सगळ्यांना ₹2 धान्य देतो. ते धान्य त्यांना मिळावं. म्हणजे त्यांच्या देशाने त्यांची जबाबदारी झटकली तरी चालेल. त्यांना 4 आणे दिले नाहीत तरी चालतील. पण ते भारतात येऊन राहतायत म्हणून भारताने मात्र त्यांच्या अन्नाची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांच्या हेल्थ केअरची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना नोकरी मिळाली पाहिजे ह्याचीही काळजी भारतानेच घ्यायची आहे.
संरक्षणाचा खर्च भारताने करता कामा नये. का? आम्हाला कोणालाही आत घुसता यायला पाहिजे, भारताचे लचके तोडता यायला पाहिजेत. राईट? हेच प्रश्न आहेत ना. मग तसं जर का असेल तर ह्या सोरोसचे जे शिष्य शिष्यवृंदामधले श्रेष्ठ शिष्य झेलेन्स्की आहेत, ते आज बॉर्डर सोडायला का तयार नाहीयेत? ओपन बॉर्डर्स हा तुम्हाला आणि मला दिलेला सल्ला आहे. ते तो सल्ला मानत नाही. ग्रीनलँड डोनाल्ड ट्रम्पला पाहिजे देऊन टाका. कशासाठी तुम्हाला तिकडे फौजा उतरवायच्या आहेत? कशासाठी तुम्हाला तिथे कलह आणि संघर्ष हवा आहे? त्याला हवी आहे, त्याला देऊन टाका तुम्ही. मग काय झालं ओपन बॉर्डर्सचं? सैन्य कशासाठी हवं आहे तिकडे? रक्षण कशासाठी करायचं आहे? आणि हाच प्रश्न पुढे न्यायचा झाला ना, तर आपण कुठे नेणार आहोत? संपत्ती कशाला हवी आहे तुम्हाला? तुम्हाला तुमच्या घरात जरी कशासाठी हे सगळं जतन करायचंय, तेही ओपन करून टाका. तुमच्याकडे जी काही संपत्ती आहे ती वाटून टाका. ज्याला गरज आहे तो घेऊन जाईल. तुम्ही कमवा फक्त. त्याचा उपभोग कोण घेतात ह्याच्याकडे बघू नका. असं म्हटलं तर चालेल का मित्रांनो? तेव्हा हे सगळे उपदेश आहेत ना, हे दुसऱ्या कोणासाठी तरी आहे. ते स्वतःसाठी नाहीये. आणि ही जी सोरोसची जे तुम्हाला अशा गुलाबी शब्दांमध्ये जे सगळं सांगितलं जातं, त्याच्या मागे एक अल्टिरियर मोटिव्ह आहे. एक अंतिम हेतू आहे आणि तो अंतिम हेतू जो आहे तो आपण डोळ्याआड करतो किंवा कदाचित तो जो छुपा असा अंतस्थ हेतू आहे, तो हेतू त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. ही सगळी जी आर्ग्युमेंट्स आहेत, हे तर्क आहेत, हे तर्क कुठेतरी थांबून जातात तुमचे. आणि हे का थांबतात? एन्व्हायरमेंट. सगळ्या पर्यावरणाची काळजी आहे त्यांना. किती काळजी आहे. आता गेल्या महिन्याभरामध्ये 50 ठिकाणी तेल विहिरींना आग लागलेली आहे. कोणी आगी लावल्या ह्याच्यावर मी व्हिडिओ केलेला आहे. तो जरूर बघा तुम्ही. मग त्या आगींमधून प्रदूषण नाही झालं? त्या आगी लावणारे कोण होते? हे सोरोसचे पिट्टेच होते ना. त्यांनी ज्या सगळ्या ठिकाणी फौजा उभ्या केलेल्या आहेत, त्याच ह्या आगी लावत फिरतायत ना. फौजा भारताने नाही बाळगायच्या. फौजा रशियाने नाही बाळगायच्या. फौजा सोरोसकडे असतात. सोरोसला संरक्षणाची गरज असते. तुम्हा आम्हाला गरज नाही संरक्षणाची. तुम्ही कसंही फरफटले गेलात तरी चालतं. कारण तुम्हाला मुळी माणूस म्हणून अस्तित्वच नाहीये. ज्याला माणूस म्हणून अस्तित्व नाहीये, त्याचे ह्युमन राइट्स कसले? त्याचे संपत्तीचे अधिकार कसले? त्याचा धर्म कसला? त्याची संस्कृती कसली? आणि त्याची भाषा कसली? असा हा सगळा दुटप्पी व्यवहार. आणि हा दुटप्पी व्यवहार जो आहे, तो कायद्याच्या चौकटीत बसवला गेला. कुठला कायदा? कायदा कुठलाच नव्हता खरा म्हणजे. युनो युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या गेल्या. मग त्याच्यामध्ये ती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, ती आधीपासून होती. तिचा गैरवापर कसा करायचा त्याचा परिपाठ झाला. आणि कोविडच्या काळामध्ये ती ऑर्गनायझेशन कशी काम केली हे आपण बघितलं. दिले का तुम्हाला काही गायडन्स असे दिले की लाट पसरू शकते. अशी व्हॅक्सिन्स दिली की जिची टेस्टिंग झालेलं नव्हतं. आठवतोय ना तो सगळा काळ. आणि रोग नेमका पसरला कसा ह्याच्यावरती चिडीचूप बसलेले होते. तशीच एक ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. सगळं वर्ल्ड असतं, जागतिक असतं. इकॉनॉमिक फोरम इथे बसून काय करतात? अख्ख्या जगाला लुटायचं कसं त्याचा प्लॅन बनवतात. इकॉनॉमिक फोरम मध्ये संपूर्ण जगाच्या कल्याणाच्या गोष्टी नाही होत. तुम्हाला कल्पना आहे का G20 ची मीटिंग जी इथे भारतामध्ये झाली, त्या मीटिंग मध्ये मोदींनी आफ्रिकन युनियनच्या एका रिप्रेझेंटेटिव्हला सभासदांमध्ये बसवलेला होता. त्याला खास निमंत्रण दिलेलं होतं. आणि नंतर त्याच बैठकीमध्ये
हा ठराव पास करून घेतला की इथून पुढे आफ्रिकन युनियनचा रिप्रेझेंटेटिव्ह हा इथे हजर असेल. कारण तसं होण्या आधीपर्यंत त्या G20 मध्ये फ्रेंचांनी कुठल्या आफ्रिकन देशांना लुटायचं, ब्रिटिशांनी कोणाला लुटायचं, स्पेननी कोणाला लुटायचं आणि कोणी कोणाला लुटायचं, ह्याचे आराखडे बनवले जात होते. त्याच्यासाठी तो जो ग्लोबल साऊथ आहे ना, त्यांची अनुमती कोणी नव्हती विचारली. त्यांना सांगितलं, असंच सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या घरात बंदिस्त बसा. कारण घराबाहेर काय तुमचंही घर आता उरणार नाहीये, लक्षात घ्या. डोंट ओन एनिथिंग, बी हॅपी. तुमच्या दिशेने आता युनिव्हर्सल बेसिक इन्कम येत आहे. तुम्हाला एवढे पैसे घरी बसून मिळणार आहेत. तुम्ही काम करा, करू नका, निवांत घ्या, सुखाने आयुष्य लढा. तुमचं जे काय जगायचं ते जगून टाका, पण तुमच्या मालकीचं काही असणार नाही. बँकेत पैसे ठेवलेत तरी ते तुमचे असतील असं नाही. घर तुमचं, तुम्ही राहण्यासाठी घर दिलंय तुम्हाला, पण त्याची मालकी तुमच्याकडे नसणार आहे. ती भीषण आणि भयावह कल्पना आहेत मित्रांनो. या कधीतरी विचार करता का या सगळ्यावर? या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी 2 कॉन्सेप्ट काढले. एका कॉन्सेप्टचं नाव होतं डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुझिव्हनेस. म्हणजे काय? तर तुमच्या ज्या आणि डायव्हर्सिटी, इक्विटी, इन्क्लुझिव्हनेस आणि दुसरा कॉन्सेप्ट होता ESG म्हणजे एन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स. ह्या 2 गोष्टींवरती जगामधल्या 3000 मोठ्या कंपन्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या की आमच्या कंपनीमध्ये आम्ही हे राबवू. हे राबवू म्हणजे काय होतं ते? एन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स म्हणजे पर्यावरणाची काळजी कशी घेतली जाईल, सामाजिक त्याचं कार्यपद्धती जी होती त्याच्याबद्दलचा विचार होता. डायव्हर्सिटी म्हणजे आम्ही आमच्या कंपनीमध्ये डायव्हर्सिटी असेल. एकाच धर्माचे लोक असतील असं नाही, एका जातीचे लोक असतील असं नाही, एका वर्णाचे असतील असं नाही, एका जेंडरचे असतील असं नाही. सगळ्यांचा मिक्स आम्ही घेऊ. किती छान गोंडस कल्पना आहे नाही? पण ते घेत असताना तो माणूस त्या कामाला पात्र आहे का ह्याचा नाही विचार करायचा. तुमच्याकडे जर का 10 अर्ज आले आणि तुम्हाला वाटलं की ह्या जागेसाठी एक महिला पाहिजे आणि त्या उमेदवारांमध्ये एकही लायक उमेदवार नसला तरी देखील त्यांच्यामधली जी कोण महिला असेल तिचं सिलेक्शन करा. का? डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुझिव्हनेस. सर्वांना एकत्र घ्या. काय गोंडस नाव आहे, पण ते एकत्र घ्यायचं कशासाठी? अंतिम हेतू काय होता हा प्रश्न होता. आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला? मी 2-3 व्हिडिओ केलेले होते, कदाचित 1.5-2 वर्षापूर्वीचे व्हिडिओ असतील ते, मला नक्की आठवत नाहीये. पण मी काही कॅम्पेन्सची गोष्ट सांगितली होती. अमेरिकेमधली अत्यंत पॉप्युलर बियर कंपनी त्यांनी काही ऍडव्हर्टिजमेंट राबवल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी जेंडर ह्याच्यावरती थीम केलेली होती. दुसरी एक कंपनी होती टार्गेट. टार्गेट ही जशी वॉलमार्ट आहे किंवा आपल्याकडे बिग बास्केट असे जसे सुपर मार्केट आहेत, तसं टार्गेट हे सुपर मार्केट होतं. या सुपर मार्केटमध्ये त्यांनी वेगळ्या पद्धतीचे कपडे ठेवायला सुरुवात केली. वेगळ्या पद्धतीचे म्हणजे काय? तर अमेरिकेमध्ये एक मोठी लाट आलेली होती. ज्यावेळी डेमोक्रॅट पक्षाचं राज्य होतं ना, त्याच्या दरम्यान एखाद्या मुलाला मुलगी व्हावंसं वाटलं, तर त्याचं लिंग परिवर्तनाचं ऑपरेशन करा. एखाद्या मुलीला मुलगा व्हावंसं वाटलं, तिचं ऑपरेशन करून टाका. या सगळ्या ऑपरेशनचा खर्च सरकार उचलत होतं. $250 बिलियन कोणी कमावले? $250 बिलियन. आज जो 36 ट्रिलियनचा कर्ज दिसतं ना, त्याचा एक भाग आहे तो $250 बिलियन. $250 बिलियन. आणि मग ह्या सगळ्याचा वापर करायचा. तर त्या टार्गेटमध्ये अशी जेव्हा मुलगी एखादी मुलगा आहे म्हणून येते समाजामध्ये, त्यावेळेला अमेरिकेमध्ये
कपड्यांची मोजमाप जी आहेत त्याच्यामध्ये प्रचंड काम केलं गेलेलं होतं. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे आणि फिट बसणारे कपडे मिळतात तिथे. टेलरकडे जाण्याची गरज नसते. घरी कपडा आणायचा आणि वापरायला सुरुवात करायची. पण एखादी मुलगी ही अशा तऱ्हेने मुलगा बनलेली असेल, तर तिला ते कपडे व्हायचे नाही. साहजिक आहे. हं. मुलीची मोजमापं आणि त्याच वयाच्या मुलाची मोजमापं याच्यामध्ये फरक तर पडतो. मग असं ज्यांनी लिंग परिवर्तन केलंय ना, त्या मुलींसाठी वेगळे कपडे बनवले गेले आणि जो मुलगा मुलगी झाला, त्याच्यासाठी वेगळे कपडे बनवले गेले. आणि ह्या टार्गेट सुपर मार्केटमध्ये त्याचं प्रचंड मोठं प्रदर्शन केलं गेलं. बघा, वी बिलीव्ह इन डायव्हर्सिटी, इक्विटी, इन्क्लुझिव्हनेस. ते बघून लोकांना इतकी शिसारी आली, की गिऱ्हाईकं तिथे जायची फिरकेनाशी झाली. कंपनी खाली बसली. ती जी बिअर कंपनी मी सांगितलं, त्यांची जाहिरात आली अशी, हीच लिंग बदलावरती आणि त्यांचाही सेल बसला. 25% फटका बसला. अशी मी 3-4 उदाहरणं माझ्या त्या व्हिडिओमध्ये सविस्तर मांडलेली होती. ते व्हिडिओ जरूर तुम्ही जुने आहेत, पण जरूर बघा त्याच्यामध्ये. मग आता हा फटका का बसला त्यांना? ही टार्गेट कंपनी अचानक ह्या अशा जाहिराती का करायला लागली? ती बिअर कंपनी अशा जाहिराती का करायला लागली? त्यांना माहिती होतं की नाही, की ह्याच्यामुळे आपल्याला फटका बसेल. पण तरी त्यांना करावं लागलं ते. का करावं लागलं? कारण त्या ज्या 3,000 कंपन्या होत्या ना, मी सांगितलं त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्याच्यावर सही केलेली होती. या 3,000 कंपन्या कुठच्या आहेत? या 3,000 कंपन्या अशा आहेत, की संपूर्ण जगामधल्या ज्या मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यांचे शेअर्स ज्यांच्याकडे आहेत, चांगल्या प्रमाणातले शेअर. मी असं म्हणत नाही 50% वरचे. पण एक गठ्ठा 15% असणं पण मोठं असतं. एक गठ्ठा 25% शेअर सुद्धा मोठे होतात. आणि ह्या सगळ्या ज्या मोठ्या 3,000 कंपन्या आहेत ना, त्यांचे शेअर काही निवडक कंपन्यांकडे आहेत. मग ती BlackRock असेल, तुमची Vanguard असेल, आणखी 2-3 कंपन्या आहेत. फक्त यांच्याकडेच आहेत ते शेअर्स. तेच एकमेकांमध्ये खेळत असतात. आणि मग त्यांनी आधी ते स्वीकारलं ESG आणि DEI. हे स्वीकारल्यानंतर त्यांनी काय त्यांच्यावर बंधन काय आहे? तुम्ही तुमच्यापैकी कोणी जर का ISO 9000 चं इम्प्लिमेंटेशन केलं असेल, त्याचं जर का ट्रेनिंग घेतलं असेल, तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्यात काय सांगितलं जातं, की तुम्ही इथून पुढे तुम्हाला तुमचा जो व्हेंडॉर असेल, म्हणजे तुम्हाला जर का कुठली वस्तू विकत घ्यायची असेल, तर तुम्हाला असा व्हेंडॉर निवडायला लागेल, की ज्याचं सुद्धा ISO 9000 सर्टिफिकेट आहे. का? कारण तुम्ही जशा सिस्टम्स पाळता तसा तोही सिस्टम्स पाळतो का नाही? ह्याच्यावर तुम्ही कसं म्हणणार? मग त्याला सांगा तुम्ही सर्टिफिकेशन घे. सर्टिफिकेशन घेतलं, की तुम्हाला एक समाधान आहे, की बाबा तो ते सगळं फॉलो करतो. तीच पद्धत इथे आणली गेली. ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत शेअर होल्डिंगवाल्या, त्यांनी या 3,000 कंपन्यांना सांगितलं, "लूक, आय बिलीव्ह इन ESG. आय बिलीव्ह इन DEI. तुम्ही जर का ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का तुमचा विश्वास नसेल, तर आम्ही आमचे शेअर काढून घेऊ. अन्यथा ह्याच्यावर सही करा." त्यांना झकमारच सही करावी लागली हो. 25% शेअर जर का उद्या तुमचे विकले गेले मार्केटमध्ये, तर त्या शेअरची किंमत मातीमोल होऊन जाईल. आणि तो जो CEO बसलेला आहे ना, त्याला जशी कंपनी चालवायची आहे, तशी त्याला शेअर होल्डर्सना सुद्धा खुश ठेवायचं असतं. तेव्हा त्यांनी सही केली. आता ह्या 3,000 कंपन्या त्यांच्या व्हेंडॉरना सांगायला लागल्या, की तुला DEI करावं लागेल. तुला ESG करावं लागेल. ते केलं नाहीस, आय कान्ट डील विथ यू. माझा विश्वास नाही, की तू हे करशील का नाही करशील. तेव्हा तू हे करतोस, हे मला आणून दाखव त्याच्यामध्ये. तेव्हा ज्या कंपन्या तुम्ही इथे बघताय, की हे असं का झालं? नाशिकची एक केस नाहीये, अशा अनेक केसेस आता येतायत ना तुमच्या कानापर्यंत. आमच्या शेफालीताई वैद्यांनी लेन्सकार्टची केस हातामध्ये घेतलेली आहे. इतरही अनेक केसेस लोक आज कोट करतायत.
हे सगळं का झालं? कारण त्यांना आम्ही DEI पाळू, आम्ही ESG पाळू म्हणून लिहून द्यावं लागलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा हे लिहून देता, त्यावेळी ते तुम्हाला तुमच्या कंपनीच्या मॅन्युअल्समध्ये लिहिलेलं दाखवावं लागतं. डायव्हर्सिटी पाहिजे. डायव्हर्सिटी पाहिजे म्हणून बहुसंख्य जे आहेत, त्यांचं सिम्बॉल आलं नाही तरी चालेल. पण एखाद्या अल्पसंख्याकाचं मन दुखावता कामा नये. तेव्हा त्याची सिम्बॉल एक्सेप्ट करा. बहुसंख्यांचं ठीक आहे. त्यांना ह्या एन्व्हायर्नमेंटमध्ये त्यांचं मन राखायची गरज नाहीये. ही पद्धती झाली. तेव्हा तुम्हाला दुखवणं ही जेव्हा पॉलिसी तयार होते, त्यावेळी ते वातावरण जे आहे ना, ते धर्मांतर करण्यासाठी प्रेरित करणारं असतं. ते वातावरण कसं बनवलं गेलं? कारण सह्या कशावर केलेल्या आहेत? DEI वर केलेल्या आहेत. ESG वर केल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या ज्या सह्या घेतलेल्या आहेत, ह्या जागतिक पातळीवर घेतले गेले. म्हणून तुमच्या लक्षात येईल, की प्युअरली भारताच्या भारतामध्ये ज्याचे व्यवहार आहेत, अशा कंपन्यांना कुठेही धक्का बसलेला तुम्हाला दिसणार नाही. पण ज्यांना नियमितपणे जागतिक कंपन्यांच्या सोबत व्यवहार करावे लागतात, त्यांना ते झक मारत पाळावं लागतं. तेव्हा एखाद्या कंपनीला आपण दोष द्यावा, न द्यावा हे तुमच्या चॉईस वरती आहे. मी त्याच्यात मागचं रिझनिंग तुम्हाला सांगते. हे असं का झालं? हे असं झालं कारण ते ESG होतं, ते DEI होतं आणि म्हणून इथे ह्या पॉलिसीज आल्या आणि म्हणून तुम्हाला एका टोकाला गेलेलं कुठलाही ब्रिटनमध्ये आज काय चाललेलं आहे, की तुम्ही जर का जाऊन एक बाप होता, त्या बापाच्या 14 वर्षाच्या पोरीवरती बलात्कार, मल्टिपल बलात्कार केले गेले, गँगरेप केल्या गेल्या. तो तक्रार द्यायला गेला तर त्याला तुरुंगामध्ये टाकला गेला. का? तर तक्रार पण करायची नाही. डायव्हर्सिटी डायव्हर्सिटी. तर तुमच्या लक्षात येईल. थोडं सोडवायला लागा तुम्ही. मग तुम्हाला कळेल, की हे असं का झालं? आणि हे असं का झालं? कारण हा जो अजेंडा आणणारा माणूस आहे ना, त्याचं नाव जॉर्ज सोरोस आहे. आता जॉर्ज सोरोस हा सुद्धा एक सांकाम्य आहे. खरं सांगते तुम्हाला. तो नाही निर्णय घेत ते. निर्णय घेणारे त्याच्या वर बसलेले आहेत. ते त्याला सांगतात, की हे सगळं इम्प्लिमेंट करून दाखव. मग त्याच्यासाठी तू फौजा तुझ्या तुझ्या जमा कर. पैसा खर्च कर. तुझी फौज उभी कर. मीडियात उभी कर, रस्त्यावर उभी कर, इथे उभी कर, कंपनीत उभी कर, सगळीकडे कर. राजकारण्यांमध्ये कर, कंपन्यांमध्ये कर. पण आम्हाला पाहिजे हे इथे करून दाखवलं पाहिजे. हा प्रश्न. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. ह्याच्यावर 10-15 व्हिडिओ सुद्धा होऊ शकतील कदाचित. पण कॉन्सेप्ट सांगायचा म्हणून तुम्हाला सांगितला. आणि हा कॉन्सेप्ट जर का तुमचा क्लिअर झाला, तर तुम्हाला कळेल, की ह्या अशा गोष्टी आणखी किती कंपन्यांमध्ये होऊ शकत असतील आणि त्या किती सहजपणे केल्या गेलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला कुठेही मी भडकपणे बोलायचं टाळलेलं आहे आणि कुठेही तुम्हाला विशिष्ट गोष्टींवरती भर देण्याची मला गरज नाही वाटलेली. कारण मी फक्त त्या कशामुळे, कुठल्या पॉलिसीजमुळे हे घडलं, ते कळलं तर त्या पॉलिसीज आपण नाकारणार नसलो, तर मग हे सगळं आवर्त घेणं कठीण आहे. तेव्हा वार कुठे करायचा हे लक्षात ठेवा. वार जर का तिथे नेमका मर्मस्थानावरती केला नाही, तर प्रश्न कधी सुटणार नाहीये. हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.